नमस्कार, श्वेताज किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। रेस्टॉरंट ढाब्यावर चविष्ट लागणारी मिक्स व्हेज घरी बनवल्यावर चांगली होत नाही किंवा त्या भाजीला तशी टेस्ट येत नाही। तुमच्याही सोबत असं होत असेल तर ही रेसिपी तुमच्यासाठी आहे। चला तर मग रेस्टॉरंट स्टाईल किंवा ढाबा स्टाईल मिक्स व्हेज कशी बनवायची ते आज आपण पाहूयात। मिक्स व्हेज बनवण्यासाठी सर्वप्रथम आपण इथे एका पॅनमध्ये 3 ते 4 चमचे तेल घेतलेले आहे। तेल गरम झाल्यानंतर यामध्ये आपण पनीर घालणार आहोत। आता हे पनीर आपल्याला तेलावर छान शिजवून घ्यायचं आहे। पनीर घेताना त्याचे आपण असे चौकोनी तुकडे करून घेतलेले आहेत आणि साधारण 100 ते 150 ग्रॅमच्या आसपास हे पनीर आहे। तर पनीर शिजवत असताना अशा पद्धतीने दोन्ही बाजूनी आपल्याला ते शिजवून घ्यायचं आहे। साधारण गोल्डन कलरवर येईल इतपतच पनीर आपण शिजवून घेणार आहोत। खूप जास्त पनीर शिजवायचं नाहीये। आता पनीर व्यवस्थित शिजल्यानंतर आपण ते एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत। आता सेम पॅन मध्ये आपण 1 कप इतका फ्लॉवर स्वच्छ धुवून घेतलेला आहे। मिठाच्या पाण्याने आपण हा फ्लॉवर धुतलेला आहे, तर तो आपण या पॅन मध्ये घालणार आहोत। त्यानंतर पाव कप इतकं गाजर आणि पाव कप इतके फ्रोझन मटार आपण इथे घेतलेले आहेत, ते आपण यामध्ये घातलेले आहेत। तर इथे तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही फरसबी देखील घालू शकता किंवा तुम्हाला ज्या भाज्या आवडत असतील त्या तुम्ही इथे वापरू शकता। तर आता या भाज्या आपल्याला तेलावर साधारण मीडियम टू हाय फ्लेमवर परतून घ्यायच्या आहेत। भाज्या खूप जास्त शिजवायच्या नाहीये, तर त्यांच्यामध्ये एक क्रंच राहील इतपतच आपल्याला या भाज्या शिजवून घ्यायच्या आहेत। तर तुम्ही पाहू शकता आता या सगळ्या भाज्या परतून झालेल्या आहेत। फ्लॉवरही छान व्यवस्थित परतून झालेला आहे। आता आपण तो एका बाउलमध्ये काढून घेऊया। आता भाज्या बाउलमध्ये काढून घेतल्यानंतर आपण सेम पॅनमध्ये साधारण 2 ते 3 चमचे तेल घालणार आहोत आणि आता यामध्ये आपण सगळे खडे मसाले घालूयात। आता आपल्याला ग्रेव्ही बनवून घ्यायची आहे। त्यासाठी आपण इथे 1 तमालपत्र, 1 स्टार फूल, 1 मसाला वेलची, 2 हिरव्या वेलच्या, 1 छोटासा जायपत्रीचा तुकडा, 1 दालचिनीचा तुकडा, त्यानंतर 2 ते 3 लवंगा, 1 अर्धा टेबलस्पून इतकं शहाजिरं आपण घातलेलं आहे आणि 2 टेबलस्पून इतके काजू आपण घेतलेले आहेत। आता हे सगळे मसाले आपल्याला तेलावर परतून घ्यायचे आहेत। काजूंचा पण छान कच्चेपणा जाईल इतपत आपल्याला ते तेलावर परतून घ्यायचे आहेत। त्यानंतर आता इथे 1 काश्मीरी मिरची आपण घेतली आहे, तिचे 2 तुकडे करून घेतलेले आहेत आणि ती सुद्धा आपल्याला तेलावर परतून घ्यायची आहे। तर मंद आचेवर हे मसाले आपल्याला त्यांचा छान सुवास सुटेपर्यंत परतून घ्यायचे आहेत। त्यानंतर 1 मध्यम आकाराचा कांदा आपण उभा चिरून घेतलेला आहे, तो देखील आता आपण यामध्ये घातलेला आहे आणि आता तो मऊ होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचा आहे। कांद्याचा जो कच्चेपणा आहे तो पूर्णपणे निघून गेला पाहिजे। तुम्ही पाहू शकता कांदा व्यवस्थित मऊ झाल्यानंतर यामध्ये आपण आलं आणि लसूण घालणार आहोत। साधारण 2 ते 3 लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आलं आपण बारीक चिरून घेतलेलं आहे, ते आपण यामध्ये घालणार आहोत। कांदा, आलं, लसूण आपल्याला व्यवस्थित यामध्ये परतून घ्यायचं आहे, कारण त्याचा जर कच्चेपणा राहिला तर त्याचा एक उग्र वास ग्रेव्हीला येतो, त्यामुळे ते व्यवस्थित शिजवून घेणं गरजेचं आहे। आता यामध्ये 1 मध्यम आकाराचा टोमॅटो आपण बारीक चिरून घेतलेला आहे, तो आपण यामध्ये घालणार आहोत आणि टोमॅटो पण आपल्याला छान शिजवून घ्यायचा आहे। टोमॅटो लवकर शिजला जावा यासाठी आपण आता यामध्ये मीठ घालणार आहोत। तर चवीनुसार मीठ आपल्याला घालायचं आहे आणि 1 छोटा चमचा साखर आपण घातलेली आहे। यामुळे ग्रेव्हीला छान टेस्ट येते, यामुळे ग्रेव्ही अजिबात गोड वगैरे होत नाही, त्यामुळे अगदी चिमूटभर साखर आपल्याला घालायची आहे। आणि आता मीडियम टू हाय फ्लेमवर आपण हे सगळं व्यवस्थित परतून घेणार आहोत। आता कांदा, टोमॅटो सगळं व्यवस्थित शिजल्यानंतर आपण गॅस बंद करणार आहोत आणि आता थंड झाल्यानंतर हे सगळं आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे। तर आता सगळे मसाले, कांदा, टोमॅटो व्यवस्थित थंड झालेले आहेत। त्यानंतर आता आपण हे मिक्सरमध्ये वाटून घेऊयात। आता हे वाटत असताना साधारण 3 ते 4 टेबलस्पून इतकं पाणी आपल्याला घालायचं आहे आणि हे वाटून घ्यायचं आहे। तर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला हे वाटण तयार करून घ्यायचं आहे।
आता आपण भाजी बनवायला सुरुवात करूयात. त्यासाठी पॅनमध्ये आपण परत 3 ते 4 चमचे तेल घेतलेले आहे. आता त्यामध्ये आपण साधारण अर्धा चमचा इतकं जिरं घातलेलं आहे आणि 1 टेबलस्पून इतकी कसुरी मेथी आपण यामध्ये घालणार आहोत. आणि आता ही कसुरी मेथी मंद आचेवर तिचा छान सुवास येईपर्यंत परतून घ्यायची आहे. त्यानंतर आता यामध्ये एक छोटा बारीक चिरलेला कांदा आपण घालणार आहोत. हा कांदा पण आता मऊ होईपर्यंत आपण शिजवून घेऊयात. कांदा मऊ झाल्यानंतर यामध्ये आपण टोमॅटो घालणार आहोत. तर एक मध्यम आकाराचा टोमॅटो आपण इथे घेतलेला आहे आणि बारीक चिरून घेतलेला आहे आपण टोमॅटो. आणि आता तो आपण यामध्ये शिजवून घेऊयात. आता कांदा टोमॅटो शिजल्यानंतर यामध्ये आपण मसाले घालून घेऊयात. त्यामध्ये चवीनुसार मीठ, साधारण 1 ते 1.5 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा चाट मसाला आणि अर्धा चमचा किचन किंग मसाला मी इथे घातलेला आहे. जो मसाला घालतानाचा जो व्हिडिओ आहे तो माझ्याकडनं स्किप झालेला आहे. तर किचन किंग मसाला आणि चाट मसाला आपण इथे घातलेला आहे. आणि 1 ते 1.5 चमचा जे लाल तिखट आपण घातले ते आपण इथे काश्मीरी लाल तिखट, काश्मीरी मिरचीचं लाल तिखट घातलेलं आहे. तर तुम्ही पाहू शकता मसाल्यांना असं छान तेल सुटेपर्यंत आपण परतून घेतलेलं आहे. त्यानंतर आता यामध्ये आपल्याला ग्रेव्ही घालायची आहे. आता ही ग्रेव्ही यामध्ये आपण छान मिक्स करून घेऊयात. आणि आता तेल सुटेपर्यंत ही ग्रेव्ही आपल्याला या मसाल्यांसोबत परतून घ्यायची आहे. तुम्ही पाहू शकता ग्रेव्हीला छान तेल सुटलेलं आहे. अशा पद्धतीने ग्रेव्ही व्यवस्थित परतून घेतली की मग या भाजीला अगदी सुंदर टेस्ट येते. आता ग्रेव्हीला तेल सुटल्यानंतर यामध्ये आपण मगाशी ज्या भाज्या परतून घेतल्या होत्या त्या आपण यामध्ये घालणार आहोत. आणि आता या भाज्या या ग्रेव्हीमध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायच्या आहेत. आता मसाले चांगले शिजावेत. या ग्रेव्हीमध्ये जे आपण मसाले वापरलेत ते चांगले शिजले पाहिजेत. भाजी सुद्धा व्यवस्थित शिजली पाहिजे. यासाठी आता यामध्ये आपण पाणी घालणार आहोत. तर पाणी घालताना गरम पाण्याचाच वापर आपल्याला यामध्ये करायचा आहे. आता भाज्या मिक्स करून झाल्यानंतर साधारण अर्धी ते पाऊण वाटी पाणी आपण यामध्ये घातलेलं आहे. आणि आता हे मिक्स करून घेऊयात. मिक्सरचं भांडं धुवून त्याचं जे पाणी आहे ते आपण इथे वापरलेलं आहे. तर आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे. यामध्ये आपण साधारण 1 चमचा मलई घालणार आहोत. 1 ते 1.5 चमचा इतकी मलई आपण घेतलेली आहे. तुमच्याकडे जर मार्केटमध्ये जे फ्रेश क्रीम मिळतं ते असेल तर ते सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता. मी इथे दुधावरची जी मलई असते ती वापरलेली आहे. आणि आता ही मलई आपण या भाजीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया. मलई वापरल्यामुळे या भाजीमध्ये मलई घातल्यामुळे या भाजीला छान तरी तर येतेच, पण शिवाय एक क्रीमीनेस सुद्धा या भाजीला येतो. त्यासाठी मलई वापरणं गरजेचं आहे. आता यावर झाकण ठेवून आपण एक 3 ते 4 मिनिटं ही भाजी व्यवस्थित मंद आचेवर शिजू देणार आहोत. तर आता इथे 3 ते 4 मिनिटं झालेली आहे. तुम्ही बघू शकता भाजीला छान तेल पण सुटलेलं आहे आणि भाजी व्यवस्थित शिजलेली आहे. तुम्हाला जर पाणी घालायचं असेल, पाण्याचा जर वापर इथे करायचा असेल तर गरम पाणीच घालायचं आहे. तर आता भाजी शिजल्यानंतर यामध्ये आपण पनीर घालणार आहोत. साधारण 2 ते 3 टेबलस्पून इतकं पनीर मी इथे किसून घालणार आहे. अशा पद्धतीने किसून पनीर घातल्यामुळे प्रत्येक घासाबरोबर पनीरची जी टेस्ट आहे ती खूप सुंदर येते. त्यासाठी पनीर अशा पद्धतीने घालणं गरजेचं आहे.
आता हे पनीर सुद्धा आपण भाजीमध्ये मिक्स करून घेऊयात. आता आपण यामध्ये एक हिरवी मिरची घेतलेली आहे, जी अशी मधून चिरून घेतलेली आहे, तिचे 2 तुकडे करून घेतले. त्यानंतर टोमॅटोचे 2 छोटे तुकडे घेतलेले आहेत, त्याच्या बिया आपण काढून घेतलेल्या आहेत आणि ते आपण यामध्ये घालून मिक्स करून घेणार आहोत. अशा पद्धतीने वरती मिरची आणि टोमॅटो घातल्यामुळे भाजीला टेस्ट तर छानच येते, पण भाजी आकर्षक सुद्धा दिसते. त्यासाठी आपण इथे मिरची आणि टोमॅटो घातलेला आहे. त्यानंतर आता यामध्ये आपण कोथिंबीर घालणार आहोत आणि कोथिंबीर घालून परत एकदा आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. आता सगळ्यात शेवटी यामध्ये आपण पनीर घालणार आहोत. आपण जे पनीर तेलावर परतून घेतलेलं होतं ते यामध्ये घालणार आहोत. एकदा पनीर भाजीमध्ये घातल्यानंतर भाजी खूप जास्त वेळ आपल्याला शिजवायची नाहीये, नाहीतर पनीर कडक होतं. त्यासाठी पनीर घातल्यानंतर आपण लगेच मिक्स करून गॅस बंद करणार आहोत. तुम्ही पाहू शकता आपली भाजी अगदी छान सुंदर अशी दिसत आहे. टेस्ट पण खूप सुंदर येते या भाजीला. तर आता आपण पनीर मिक्स करून घेतलेलं आहे आणि सगळ्यात शेवटी यामध्ये आपण 1 चमचा बटर घातलेला आहे आणि आता हे बटर सुद्धा या भाजीमध्ये आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. तर आपली मिक्स व्हेज जवळपास आता इथे तयार झालेली आहे. आता सगळ्यात शेवटी परत एकदा आपण त्यामध्ये कोथिंबीर घालूया. आणि आता गॅस बंद करून आपण भाजी सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊया. तर तुम्ही पाहू शकता आपली मिक्स व्हेज तयार झालेली आहे. तर आपली झणझणीत आणि टेस्टी अशी रेस्टॉरंट स्टाईल, ढाबा स्टाईल मिक्स व्हेज तयार आहे. रेस्टॉरंटमध्ये अनेकदा आपण ही मिक्स व्हेज आवडीने खातो. पुरीसोबत, पोळीसोबत, भातासोबत, रोटीसोबत ही भाजी आपण सर्व करू शकतो. रेस्टॉरंटमध्ये सगळ्यात जास्त विकली जाणारी ही मिक्स व्हेज जेव्हा आपण घरी बनवतो तेव्हा त्याला तशी टेस्ट येत नाही, कारण ढाब्यावर, रेस्टॉरंटमध्ये मिक्स व्हेज बनवण्याची पद्धत पूर्ण वेगळी असते. तीच रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि तुमचा अनुभव कमेंट बॉक्समध्ये शेअर करायला विसरू नका. थँक्यू.